कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. महाड येथील हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्समध्ये तरंग 2025 या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा आणि महाडमधील पहिल्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राचा म्हणजेच AI सेंटरचा दिमाखात उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या AI केंद्राचे उद्घाटन 24 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री रामचंद्र सुर्वे आणि विनोद देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री देशमुख म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ तंत्रज्ञान नसून विचार करण्याची नवी पद्धत आहे. महाडसारख्या शहरामध्ये AI सेंटरची स्थापना होणे ही अभिमानास्पद बाब असून यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना महानगरांइतक्याच संधी उपलब्ध होतील. श्री सुर्वे यांनी आजच्या औद्योगिक युगामध्ये AI ही केवळ गरज नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी असे केंद्र महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री किशोरभाई धारिया यांनी भूषवले. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरती सक्षम करणे हेच आमचे ध्येय आहे असे त्यांनी नमूद केले. यासोबतच तरंग 2025 मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्रीयन लोककला, पारंपरिक नृत्य आणि संगीत सादरीकरणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. हे केंद्र आणि महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक माइलस्टोन ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला. Landmark by creating the first AI Center of Excellence and Innovation at Hirwa Education Trust. This AI Center stands as a shining example of how industry support and academic vision can come together to empower students with future-ready skills. We once again thank Privy Speciality Chemicals Limited and Hirwa Education Trust for making this. Congratulations on this remarkable achievement. Please give round of applause, guys. आज खरं तर छोटा कार्यक्रम आहे, कारण मी मुद्दाम राम सुर्वे सरांना म्हटलं की आमच्याकडे संख्या कमी आहे कॉलेजची, खुर्च्या जास्त आहेत. त्यातून देखील आम्ही असं म्हणतो की आमच्याकडे फार जास्त लोकसंख्या असण्यापेक्षा नेतृत्व करणाऱ्यांची संख्या जास्त असली पाहिजे. मला गर्दी आहे, पण माझी इथे बसलेले जे आहेत ना, हे सगळे उद्या उठून AI मध्ये शिकल्यानंतर कुठेही मागे पडणार नाही. मित्रांनो, येणाऱ्या काळात AI ही गरज राहणार नाही. तुम्हाला कोण फोन शिकवायला आला होता का की फोन कसा वापरायचा? तुम्हाला वापरायला यायला लागला. येणाऱ्या काळात AI ची एवढी टूल्स येतात की टूल्स तुम्हाला शिकवायला लागतील का? नाही शिकवायला लागतील. पण तुम्ही जे कॉमर्स शिकताय, तुम्ही जे सायन्स शिकताय, त्या शिक्षणाच्या आधारित AI जर तुम्हाला येत नसेल तर येणाऱ्या काळात नक्कीच तुम्ही थोडे मागे राहाल. आणि सुर्वे सर, मला मनापासून प्रिव्हीचा आज अभिनंदन करावं असं वाटतं. हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आमची सगळी टीम काम करते आणि ती करताना एक AIचं सेंटर असावं. माझ्याकडच्या मुलाला पूर्णपणे आयुष्यात उभं राहताना तुम्ही म्हटलात, पण त्याच्या पुढे जाऊन मी असं सांगतो की AI शिकून आम्हाला नोकऱ्या करायच्या नाहीत, तर आम्हाला नोकऱ्या द्यायच्या. आमच्या करणाऱ्या मुलाला इथं बसलेला, अरे स्वतःसाठी तरी काढावा, मी तुमच्यासाठी बोलतोय, तुमच्या वतीने बोलतोय. माझ्याकडचा प्रत्येक मुलगा हा नोकरी देणारा असला पाहिजे, त्याच्यात समज असली पाहिजे. काही समस्या आहेत, अजूनही काही गोष्टी अशा आहेत की त्या रुजवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायला लागणार आहे. अजूनही माझ्या विद्यार्थ्यांना असं वाटत नाहीये की आपण पूर्णपणे एखादी दिलेली सुविधा घ्यावी. पण मित्रांनो, इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थ्यांना मी सांगतो, शाळेमध्ये कॉलेजमध्ये सुरू झालेलं AI तर आम्ही शाळेपासून सुरू करतो. हे AI सेंटर हे तुमच्या भविष्याची नांदी आहे आणि हे केवळ गुरुकुलसाठी नाही आहे. महाडमध्ये असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपण तो कॉमर्स शिकत असेल, तो सायन्स शिकत असेल आणि ते शिकताना त्याला पूर्णपणे आपल्याला स्वतःला घडवायचं असेल तर आज AI शिवाय पर्याय नाही. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेला तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही.
या संदर्भात मी आज जास्त बोलणार नाही, मला माहिती आहे. पण आपला तरंग हा कार्यक्रम असतो, तुमचं मनातला तरंग आहे तो त्या कार्यक्रमात आहे, आणि तुम्हाला असं वाटतंय की हे भौतिक नको, वास करा भाई, आता जरा आमचं तरंग सुरू होऊ द्या. पण तुमचा तरंग पुढे जाऊन जर टिकवायचा असेल तर तुमची मार्कशीट उपयोगी येणार नाही. तुम्हाला येणारी कौशल्य शक्ती आहे, कौशल्य बुद्धी आहे, ती विशेष तुमच्या बरोबर राहणार. ज्या आईवडिलांनी खस्ता खाल्ल्या, तुम्हाला इथपर्यंत सोडलंय, कॉलेजला सोडलंय, आम्ही विचारतो अरे का नाही रे बाबा विद्यार्थी, जरा पालकांना विचारा का नाही येत विद्यार्थी, तुमचा कॉलेजला बसत का नाहीये. परीक्षेला येऊन परीक्षा पास होणं हे आधी इझी झालंय. तुमच्यामध्ये इथे बसलेले किती विद्यार्थी रेग्युलर असतील त्यांचं अभिनंदन आहे. माझं असंही म्हणणं नाही की आता तुम्ही म्हणाल आम्ही कॉलेजला असताना विनोदराव आपण देखील कॉलेज बुडवून बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत, पण येणाऱ्या काळात कॉलेज बुडवण्यापेक्षा कॉलेज बरोबर सुरू झालेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्यात जर तुम्ही मागे राहिला तर उद्या उठून तुम्हाला तोंड राहणार. त्याचं कारण असं आहे, जे आई वडील तुमच्यासाठी खस्ता खात आहेत, ज्यांनी तुम्हाला असं म्हणतात की माझा मुलगा, प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा हा अतिशय चांगला व्हावा, भले त्याला अंबानी होता आलं नाही तरी त्याला एक चांगलं आयुष्य मिळेल. जे जे तुमच्या आई वडिलांना मिळालं नाही ते जर तुम्हाला मिळवायचं असेल तर हे जे नवीन कोर्सेस कौशल्याचे चालू केले ते तुम्हाला घेणं आवश्यक आहे. आज मी जास्त बोलत नाहीये, ह्या संदर्भातली एक मुलाखत आपण लवकरच करणार आहोत. सर, राम सर, आपण AI सुरू करतोय याचा एक कार्यक्रम महाडमध्ये मोठ्या प्रमाणात करणार आहोत. कारण AI हे केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कौशल्य ज्याला आपण म्हणतो की कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीला लागणार, महाडमध्ये असणाऱ्या नागरिकांना लागणार, त्याच्याबद्दलचा एक वेगळा अवेअरनेस कॅम्पेन आज ह्या निमित्ताने सुरुवात झाली. ये तो सिर्फ ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है राम साहब. आणि तुमच्या नामातच राम आहे, आम्ही काय कोणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो. टीव्हीनी खऱ्या अर्थाने आपल्याला मदत केलेली आहे. माननीय महेश बाबांनी हे आमचे सर म्हटले तसे अतिशय जवळचे मित्र आहेत, पण कधीही टीव्हीच्या मदतीशिवाय एखादी शैक्षणिक संस्था करावी, त्यांच्याकडून मदत घ्यावी अशी आमची इच्छा नव्हती. आपण स्वीकृत होऊन म्हटलात की नाही महाडच्या मुलांसाठी AI आलं पाहिजे. एखादी इंडस्ट्री जेव्हा पुढे येते, तुम्हाला उद्या जाताना इंडस्ट्रीचा सपोर्ट हा महत्त्वाचा असणार. मग तिथे कसं बोलावं, आज रामसुब्यांसारखे जेव्हा येऊन आपल्याला सांगतील, माझ्या मुलांना शिकवतील की होय, आज येणाऱ्या काळामध्ये रिझ्यूम बिल्डिंग सारखा तुमचा AI असेल, अनेक नोकऱ्यांचे प्लॅटफॉर्म आहेत, Naukri.com आहे तुमचं, मला वाटतं कमीत कमी 50 नोकऱ्या देणारे आहेत. आत्ता आठवण नाही येणार तुम्हाला, जॉब तरंग डोक्यात आहे तोपर्यंत. तुमचं एकदा एज्युकेशन पूर्ण झालं, व्यावहारिक जीवनात जॉब पाहून ठेवाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल अरे माझा वेळ फुटतो. जी खंत आम्हाला वाटते आता की अरे आम्ही कॉलेजमध्ये असताना करायला नको तरी, उगाच वेळ घालवला, थोडा तरी करायला हवं, तर आज आम्ही कुठले कुठे असतो. ही भावना आमची जी आहे ती तुमच्यात जर नसली पाहिजे, म्हणूनच आम्ही सांगतोय की आता आमचं असं म्हणणं नाही की सगळ्या गोष्टी तुम्ही शिस्तीत करा, ज्या वयात मजा करायच्या त्या गोष्टीत मजा करा. पण आज जेमिनाईसारखं सर आज जग एकत्र आले, म्हणजे आपण म्हणतो की वसुंधरा आज आपल्याला संपूर्ण जगाला जोडायचा भाषा ही अडचण होती. मित्रांनो, तुम्ही उद्या गेल्यानंतर जेमिनाई नसेल, ChatGPT असेल किंवा कुठलाही एखादा टूल असेल, मला माझ्या अतिशय ह्या कॉलेजचा अभिमानही वाटतो की आमच्या गायकवाड मॅडम असतील, आमच्या अंतुल्या मॅडम असतील, आमच्या अधिकारी सर, जे स्वतः अधिकारी सर हे CA आहेत, पण त्यांनी एका भावनेने कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना असं सांगितलेलं आहे की येस मी येणार, मी इथे येणार, मी त्यांना शिकवणार. कॉमर्सचा विद्यार्थी फक्त कॉमर्समध्ये नाही तर त्याला GST आला पाहिजे, त्याला बँकिंग सिस्टम आली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी येताना सोनाली मॅडम, आपण ज्या पद्धतीने AI लॅब उभी केली आहे, तुमच्या आणि तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. परंतु याच्यावर न थांबता येणाऱ्या काळात ते विद्यार्थी वाढले पाहिजे, यासाठी आपल्याला जे जे करता येईल ते आपण करणार आहोत. तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात आज नवीन AIचं पर्व महाडमध्ये सुरू होत आहे, त्या पर्वाच्या शुभेच्छा देतो, बेस्ट ऑफ लक म्हणतो आणि तुमच्या तरंगलाही शुभेच्छा देतो. काही काळ आपण हा जरी कार्यक्रम केला तरी संयम देखील ठेवता आला पाहिजे, कारण AI केवळ आपल्याला एंटरटेनमेंट राहणार नाही, तर AI एंटरटेनमेंटसाठी केवळ AI कडे बघू नका. मला मजा करायची म्हणून AI कडे बघू नका.
ते एज्युकेशनल असलं पाहिजे, ते इन्फॉर्मेशनल असलं पाहिजे, त्याचा बेस असा असला पाहिजे की येस 20% एंटरटेनमेंट आणि 80% एज्युकेशन इन्फॉर्मेशन. अशा पद्धतीने एआयचा वापर होईल. एआय मध्ये तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही आज महेश बाबांनी, पूर्वीचे मालक यांनी दिलेलं आहे. महेश तुम्ही जर सांगितलं की जिथे सुगंध आहे तिथे प्रिव्ह्यू आहे. असा जगातला एकही प्रॉडक्ट नाही की ज्याच्यामध्ये म्हणजे 120 देशांमध्ये आपला प्रॉडक्ट जातोय, पण तुमचा सुगंध तुमच्या प्रॉडक्टमध्ये प्रॉफिटसाठी जात होता. आता आमच्या मुलांच्या माध्यमातून एआय शिकून जेव्हा ते मोठे होतील तेव्हा तो सुगंध वेगळा, जेव्हा ते पायावर उभे राहतील तो सुगंध तुमच्या सुगंधापेक्षा जास्त परिमळ असेल. एवढंच बोलतो मी माझ्या वाणीला विराम देतो. त्याच्यामध्ये असेल की फार कठीण असेल, पण त्याचबरोबर आणखी डिस्कशन आमचं झालं किशोरबाईंबरोबर. तर बरेचशा एआय कोर्स बनल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असे एजंट तयार केलेले आहेत, टूल्स तयार केलेले आहेत. ते टूल्स वापरून सुद्धा तुम्ही एआय टूल खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकता. तर त्याच्यावरती तुम्ही विचार करा. आज जरी तुम्ही रॉ असाल, फर्स्ट इयरमध्ये असाल, सेकंड इयरमध्ये असाल, तुम्हाला याचं जास्त अवेअरनेस नसेल, पण मी असं म्हणेन की तुम्ही सुरुवात करा आणि ज्यावेळेला तुम्ही इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की खरोखर एका अर्थानं हे टूल्स आहेत ते आमच्या लाईफमध्ये आम्हाला खूप चेंज करून आणेल. आज तुमचा वेळ जास्त घेणार नाही. आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये महाडमध्ये आज त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतोय. किशोरबाई, आय रिअली अप्रिशिएट. जगामध्ये असं म्हटलं जातं की बाकी सगळं गोष्ट आहे, लोक पैसे देतात, पण एज्युकेशन दिस इज अ नोबल वर्क. अँड वेन यू गिव्ह दी नॉलेज टू द पीपल, देअर लाईफ गेट इन्हान्स, दे गेट एलिव्हेटेड. आणि चाणक्याने म्हणालं आहे की नॉलेज इज वेल्थ. So knowledge is wealth. When you earn the knowledge, you become the person in the life who live the life. You know. आणि माझा एकच म्हणणं क्लासला असेल की त्या युगामध्ये एक लाईन अशी म्हटली जाते की जगामध्ये कॉन्स्टंट फक्त चेंजेस आहे. मी 88मध्ये कम्प्युटर शिकलो फर्स्ट टाईम आणि 95ला ऑफिशियली 95 हे स्किल्स आले. पण ज्यावेळी मी एका न्यूजपेपरमध्ये काम करत होतो त्यावेळेला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती कम्प्युटरची, तर ती मी त्यावेळेस शिकलो होतो. आणि माझा फर्स्ट जॉब जेव्हा मिळाला तर त्यावेळेला 2 कॅन्डिडेट होतो आम्ही. तर माझ्यापेक्षा दुसरा कॅन्डिडेट उजवा होता त्याचे मार्क्स आणि बाकी याच्यामध्ये, पण मला फक्त कम्प्युटर येत होता त्या काळामध्ये आणि मला तो जॉब मिळाला. MNCमध्ये पहिला जॉब मला मिळाला. तर कम्प्युटरची फक्त रिक्वायरमेंट तर राहिली नाही. तुम्ही तुमच्या बायोडेटामध्ये तुम्ही वेगवेगळी स्किल्स ॲड करा. ज्या वेळेला महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुन लढाईसाठी उतरलेला होता तर त्यावेळेला फक्त धनुष्यबाण घेतलेला नव्हता, त्यांनी बरीचशी बाकी पण आयुधं घेतलेली होती. त्यांच्याकडे भाला होता, तलवार होता, गदा होती, कारण त्यांना माहीत होतं की सगळ्या गोष्टींमध्ये धनुष्याने शक्य होणार नाही. काही ठिकाणी त्यांना गदा वापरायची होती. माझी रिक्वेस्ट एकच आहे, हे तुमचं लाईफचं आता युद्ध सुरू झालेलं आहे. डोंट टेक इन निगेटिव्ह वर्क. आणि त्यासाठी तुम्हाला जगायचं असेल, लाईफमध्ये जर चांगल्या मार्क्समध्ये राहायचं असेल तर तुम्हाला खूप स्किल्स शिकावं लागतील. प्रत्येकाला लास्ट माझी रिक्वेस्ट एक आहे की प्रत्येक क्वार्टरमध्ये 3 महिन्यामध्ये मिनिमम एक स्किल शिका. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तिथं होत आहे एक तर ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, हा कोर्स आज सुरू म्हणजे इनॉग्रेशन झालेलं आहे. आणि सेकंडली तुमचा आमची भाषणं झाल्यावरती तुम्ही ज्या प्रोग्रामची वाट बघताय तो प्रोग्राम पण होणार आहे. मला माहीत आहे की ज्यावेळेला कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण होते त्याच्या आधी ओरिजिनल बुद्धिमत्ता तुम्ही वापरणार, ती नंतर वापरणार आहात. तरी पण मी थोडासा वेळ घेतो. ह्याच्यामागचं कारण एकच आहे की प्रिव्ही ऑर्गनायझेशन, प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्समध्ये आम्ही जगामधल्या ज्या टॉप 10 कंपन्या आहेत त्या 10 कंपन्यामध्ये आमचं नाव गणलं जातं. आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुगंध आहे, तर तुम्ही कोणताही साबण वापरता किंवा तुम्ही कोणताही स्प्रे वापरता, तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जर डेटॉल वापरलं किंवा सॉलन वापरलं किंवा सर्फ वापरलं तर त्या ठिकाणी प्रिव्ही आहे. डेटॉलचा जो स्मेल आहे तो प्रिव्हीचा आहे. तर हे सगळी केमिकल्स आम्ही बनवतो. तर जगामधल्या 10 टॉप कंपनीज आहेत त्या कंपनीमध्ये आम्ही आहोत.
आणि हा प्रवास गेल्या 25 वर्षाचा महाडमध्ये आहे. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये हिरवळ ट्रस्टचे चेअरमन किशोरभाई हे आमचे कंपनीचे मालक आणि चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर श्री महेश बमानी यांचे एकदम जवळचे मित्र आहेत. आणि ही जवळीक ज्यावेळेला देशमुख साहेबांनी सांगितलं की ज्यावेळेला काही जगामध्ये काही चांगलं असतं, जसं आपल्या मुलाला एखाद्या आईवडिलांना वाटतं की चांगलं द्यावं, जे जे जगामध्ये आहे, जे मार्केटमध्ये आलं ते किशोरबाईंची एक कायम अशी इच्छा असते की ज्या ज्या वेळेला हा नवीन कोर्स आला तर त्यावेळी म्हणजे की आपण हा महाडमध्ये का करायचा नाही आहे. आम्ही त्यावेळेला म्हणालो की भाई हा कोर्स थोडासा कठीण आहे आणि मग महाडच्या मुलांना झेपवलं का तो. तर त्यावेळेला 2 प्रश्न समोर उभे राहिले. आपल्यामध्ये लेफ्ट ब्रेन असतो आणि राईट ब्रेन आहे. तर लेफ्ट साईड आपली जी आहे ती इमोशनल आपल्यामध्ये ॲबिलिटीज देते, त्याला इमोशनल क्वेश्चन डेव्हलप करते. आणि राईट साईड जी आपली ती कॉग्निटिव्ह स्किल्स डेव्हलप करते. आता ही कॉग्निटिव्ह स्किल्स कुठली आहेत तर ज्याच्यामध्ये ॲनालिटिकल स्किल्स आहेत, प्रॉब्लेम सॉल्विंग आहेत, मॅथमॅटिक्स आहेत. तर ही स्किल्स असतात. तर ज्यावेळेला तुमची आपण म्हणतो एखादा माणूस हा हुशार खूप आहे आणि एखादा माणूस नॉर्मल आहे, तर ह्याच्यामधला फरक असा असतो की नॉर्मल माणूस फक्त नॉर्मल पद्धतीने विचार करतो आणि जो हुशार असतो तो त्याचा राईट ब्रेन जास्त वापरतो. तर त्याच्यामधल्या ॲनालिटिकल स्किल्स ज्या आहेत त्या खूप चांगल्या चालतात. आणि ज्या वेळेला ही नॉर्मल टेंडन्सी झाली एखाद्या माणसाच्या जन्माला आल्यापासून होण्याची, पण ज्या वेळेला शास्त्रज्ञांना असं वाटलं की ज्या वेळेला काही देशांमध्ये ज्यावेळेला काम करतोय तर त्यावर काम करताना आम्हाला कुठेतरी आमची बुद्धिमत्ता कमी पडते, मग आपण असं काहीतरी टूल निर्माण करू का की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जी माणसामध्ये असलेली बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता आपण मशीननी तयार करू शकतो का. म्हणून हा कोर्स त्या लोकांनी तयार केला. पण ते करताना बेसिकली त्याच्यामध्ये तुमचे मॅथमॅटिक्स चांगले पाहिजे, तुमच्यामध्ये ॲनालिटिक्स स्किल्स पाहिजे. मग ते डिस्कशन आमचं किशोरभाईंशी झालं तर किशोरभाई म्हणाले की मला वाटत नाही असा काय प्रॉब्लेम महाडमध्ये आहे म्हणून, आमची मुलं खूप हुशार आहेत, आपण कोर्स सुरू करूया. त्यानंतर मग आमच्या CMD महेशभाई, त्यानंतर आमचे प्रेसिडेंट राजीव साहेब, मित्तल साहेब आम्ही डिस्कशन केलं आणि त्यावेळेला सांगितलं की हा कोर्स लवकर सुरू करूया. मग त्यानंतर गेल्या 5-6 महिन्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट 1 वर्ष झालं धारिया मॅडम आणि कदम सर आणि फॅकल्टी यांनी एकत्र येऊन हा कोर्स एवढा सुंदर पद्धतीनं डिझाईन केलेला आहे. म्हणजे आज मला एक थोडासा आणखी एक शॉट चांगला मिळाला की आम्ही ओरिजिनल हा कोर्स फक्त सायन्सच्या मुलांसाठी विचार करत होतो. भाई म्हणाले की फक्त माझ्या सायन्सच्या मुलांना का पाहिजे, कॉमर्सच्या मुलांना पण हा कोर्स पाहिजे. आज 2 कोर्सचे आज इथे सिलेबस रेडी आहेत. आणि तुम्हाला मी एकच सांगतो, आज इथे पेरेंट्स पण आलेले आहेत. हा कोर्स जर खरोखर तुम्ही खऱ्या अर्थानं सिरियसली घेतलात, ज्या ज्या मुलांना ह्याची संधी मिळेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी अगदी तुम्ही हे 1 वर्षानंतर तुम्ही चेक करा, तुमच्या नशिबाने तुम्ही महाडमध्ये जन्म घेतलात किंवा महाडच्या जवळच्या एरियात जन्म घेतला. त्याला कारण एकच म्हणतो की आज महाडमध्ये एक इंडस्ट्रियल एरिया आहे. जर तुम्ही दुसऱ्या भागामध्ये गेलात तर त्या भागामध्ये इंडस्ट्रीज नाही आहेत. ज्यावेळेला तुमचं स्किल्स असतं ते वापरलं जातं त्याच्यासाठी तुम्हाला ती बाजारपेठ पाहिजे, मार्केट पाहिजे, तुम्हाला इंडस्ट्री पाहिजे. तुमच्याकडे इंडस्ट्री अवेलेबल आहे, चिपळूणला इंडस्ट्री अवेलेबल आहे, रसायनीला अवेलेबल आहे, रोह्याला अवेलेबल आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये राहून जर हे बेस्ट क्वालिटी बेस्ट तंत्रज्ञान जर तुम्ही अवगत केलं तर तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी अशी इनॉर्मस राहील, खूप मोठ्या प्रमाणावर राहील. तर हा कोर्स खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेला आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे की आता बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये विचार असेल तर मग मी हा कोर्स कसा करू, मला जमेल का तो. मग नक्की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नावच थोडंसं कठीण वाटते. तर ॲक्च्युली मी तो कोर्स बघाल तर तसा एवढा फार कठीण नाही. तर तुम्ही त्याच्यामध्ये जर लक्ष टाकलं तर तो खूप चांगला कोर्स आहे. तर माझी पहिली रिक्वेस्ट तुम्हाला आहे की तुम्ही हा सिरियसली घ्या आणि ज्या ज्या मुलांना याच्यामध्ये चान्स मिळेल, संधी मिळेल त्यांनी घ्या. कारण लिमिटेड सीट्स असणार आहेत. जी लॅबची आपली कॅपॅसिटी आहे तर त्यामुळे सगळ्यांना ॲडमिशन मिळणार नाही. पण सुरुवातीला काही सिलेक्टिव्ह बेसिस पण
ती प्रोसेस केली जाईल. हा नंबर 1. दुसरी मी मॅडमना पण रिक्वेस्ट केली आहे, सरांना पण रिक्वेस्ट केलेली आहे की तुमच्याकडे अवेलेबल मार्केट आहे, इंडस्ट्रीज आहे. जर तुम्ही एखादं स्किल्स शिकलात आणि तुम्हाला मार्केटमध्ये गेलात की मी EIचा कोर्स केला आहे, तर आम्ही इंडस्ट्रीमध्ये काय करतो, जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घेतो तर त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा सांगतो की त्यांनी काही त्याच्या बायोडाटामध्ये लिहिलेलं असतं की मी 10 फुटावरून उडी मारू शकतो, असं करू शकतो, असं लिहित होतो मी 100 मीटर पोहतो पाण्यामध्ये. तर आम्ही काय करतो, त्याला 10 फुटावरती होऊ जातो पण सांगतो उडी मार. आमचा सिंपल आहे, आम्ही पेपरवरती जास्त विश्वास ठेवत नाही तर तुम्हाला किती मार्क मिळाले ते चांगले असतात तुमचे मार्क. तुला पोहता येतं ना, चल बघ उडी मार आणि पोहा ठेवून. तर इंडस्ट्रीमध्ये काय असतं, इंडस्ट्री भाषणावर चालत नाही. इंडस्ट्रीमध्ये एकच आहे, इंडस्ट्री प्रॉफिटवरती चालते. ज्या दुकानामध्ये प्रॉफिट होतो ते दुकान चाललं जातं. सो व्हॉट वी डू, इंडस्ट्री इज फॉर मेकिंग प्रॉफिट. सो वी आर व्हेरी क्लिअर. इफ यू से दॅट आय हॅव डन दिस EI कोर्स, देन वी आस्क यू ओके शो मी. तर मग आम्ही त्याला काय करतो, एखादा प्रॉब्लेम देतो आणि सांगतो तुला येतं ना, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दे मला. अँड मोमेंट यू वर्क ऑन द प्रॉब्लेम, आम्ही म्हणतो अरे वा हा मुलगा खूप चांगला आहे, ही मुलगी खूप चांगली आहे, तुझा थोडासा सेन्स चांगला आहे. म्हणजे तुम्ही 100% याच्यात सक्सेस होऊ नका, बट देन व्हॉट वी थिंक यू नो ही कॅन बी ट्रेन आणि मग तुम्हाला जॉब मिळतो. आय थिंक दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्रायटेरिया वेन यू एंटर दी इंडस्ट्री. तर माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला, अजूनही बरीचशी मुलं सकाळी कॉलेज संपल्यावरती घरी जातात, अजूनही तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये जा, वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये जा आणि मग ते छोटं दुकान असू शकेल, एखादा स्टोर्स असेल, मेडिकल स्टोअर असेल, हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲटलिस्ट एक्सपिरियन्स घ्या. नंबर 2, हा एक्सपिरियन्स का घ्यायचा, कारण सध्याच्या वर्ल्डमध्ये फक्त वर्ल्ड चालतं ते सर्व्हिसवरती. तुमचं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे पण तुम्ही सर्व्हिस दिली नाही. समजा दुकानामध्ये चांगलं वर्ल्ड क्लास प्रोडक्ट लावलेलं आहे आणि तुम्ही विकत घ्यायला गेलात आणि तिथला जो सेल्समॅन आहे त्याने तुम्हाला रिस्पॉन्स केलं नाही, तुम्ही म्हणताय की हा अरोगंट आहे, मी एवढ्या इथे वस्तू विकत घ्यायला आलो नाही, याचं लक्षच माझ्याकडे नाही आहे. सो व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग फ्रॉम मी इज द सर्व्हिस. तर तुम्ही ज्यावेळेला इंटर्नशिप कराल त्यावेळेला तुम्ही सर्व्हिस काय असते, सर्व्हिस एक्सलन्स काय असते. पूर्वी आम्ही म्हणायचं की कस्टमर सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, आता कस्टमर सॅटिस्फॅक्शन राहिलेलं नाही आहे. आता कस्टमर डिलाईट असतं की ज्यावेळेला आम्ही जुने मोबाईल तुम्ही वापरले तर त्यावेळेला ती मिनिमम रिक्वायरमेंट होती की तुम्हाला SMS मिळाले पाहिजे. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हणताय की मला तो अरे ह्या फोनमध्ये माझी ऑलरेडी ह्या फॅसिलिटी आहेत, मला नवीन फोन पाहिजे. कस्टमर डिलाईट हा फोकस राहणार आहे. त्यामुळे तुम्ही इंटर्नशिप करण्याचा प्रयत्न करा, सर्व्हिस ओरिएंटेशन वाढवा. आता प्रश्न राहतो